नमस्कार. मी संतोष चौगले, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे गेली 3 वर्ष कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये काम करतो. माझं एज्युकेशन BSc MCA असं आहे आणि मी आज दोन्ही वर्गांसाठी BSc IT फर्स्ट इयर आणि BCA फर्स्ट इयर या दोन्ही सेमिस्टरमध्ये दोन्हीच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये जो प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग सी हा सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट मी आज आपल्याला सुरू करणार आहे. मला वाटतं लास्टचं लेक्चर जे माझं होतं की सिलेबसची ओळख, आपल्या महाविद्यालयामध्ये पहिल्या सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि ते कुठले कुठले शिक्षक घेणार आणि त्याची थोडीशी तोंड ओळख याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. BCAच्या ग्रुपवर मला वाटते मी तो अपलोड केलेला आहे. तर त्याच्यावर कुणाचाही रिप्लाय आलेला नाही आहे की सर आम्हाला ते समजलेलं आहे किंवा समजलेलं नाही आहे. कदाचित काही विद्यार्थिनींनी तो बघितला आहे की नाही मला माहीत नाही, पण ठीक आहे. कसं होतं की व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स मिळत नाही, तरीही व्हिडिओ मी मुद्दाम का पाठवतो याचं कारण यासाठी की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा रिपीट बघता येतात. जरी समजा नाही समजलं, एखाद्या वेळेला ऐकून नाही समजलं, लाईव्ह लेक्चर्समध्ये कसं होतं की आपल्याला ते समजायलाच लागतं, कारण ते तेवढ्या वेळापुरतंच सांगणार असतात टीचर्स. व्हिडिओच्या बाबतीत हा एक फायदा आहे की आपल्याला ते कितीही वेळा ऐकता येतात, त्यातून कन्सेप्ट क्लिअर करता येते. ठीक आहे. तर मला आज जो सब्जेक्ट घ्यायचा आहे किंवा आजपासून जो आपण सब्जेक्ट सुरू करतो जो माझ्याकडे आहे तो प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग सी लँग्वेज, जो की BCA फर्स्ट सेमिस्टर आणि BSc IT फर्स्ट सेमिस्टर दोन्हीही कोर्सेसच्या पहिल्या सेमिस्टरला अवेलेबल आहे. यासाठी आपण काही कन्सेप्ट ज्या कॉमन आहेत ते कॉमन घ्यायचं. तर जनरली आपल्याला माहिती आहे की लँग्वेज म्हणजे काय. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लँग्वेज म्हणजे काय असतं, किंवा जनरली आपण एखादी लँग्वेज शिकतो म्हणजे जनरली काय शिकतो, बरोबर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल we must know, actually there are two questions there. First one is what is the language, which is a human language, आपण ज्या बोलतो त्या भाषा. And second one is what is the computer language and what is the difference between the human language and computer language. आजच्या लेक्चरमध्ये आपण हेच शिकणार आहोत की भाषा काय असते, मग ती आपली असू दे बोलीभाषा किंवा मग कम्प्युटरची भाषा असेल की ज्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टी कम्प्युटरला इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून देतो आणि कम्प्युटर आपल्याला त्याचं आउटपुट देत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण BCA किंवा BSc ITला ॲडमिशन घेतलेलं आहे, याचा अर्थ आपण एंड युजर नाही आहोत, आपण प्रोग्रामर बनणार आहोत. प्रोग्रामर बनण्याच्या मार्गाचं पहिलं पाऊल म्हणजे आपण सी लँग्वेज म्हणतो. आता हे प्रोग्रामिंग आहे काय, थोड्या थोड्या टप्प्याने ह्या गोष्टी कळत जातील, पण जनरली आपण आज सुरू करणार आहोत की लँग्वेज म्हणजे काय आहे. तर जनरली ज्या पद्धतीने आपण कुठलीही भाषा बोलतो, त्या भाषा शिकत असताना मग ती कुठलीही बोलीभाषा असू दे, मग तुमची इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा अजून कुठलीही भाषा आपल्याला शिकत असताना ती भाषा म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया, बरोबर. जनरली आपण इंग्लिश भाषेचं एक्झाम्पल घेऊ की समजा इंग्लिश भाषा आपल्याला शिकायची आहे, तर आपण सुरुवातीला काय शिकतो किंवा तुम्ही काय शिकलेलं आहे शाळेत, बरोबर ना. थोडंसं आपण आठवूया की आपल्याला जेव्हा पहिली दुसरीला इंग्लिश भाषा शिकायला येते किंवा मराठी भाषा आपण शिकतो तेव्हा आपण सुरुवातीला काय शिकत होतो. तर जनरली इंग्लिश भाषेचा विचार केला तर आपण सुरुवातीला काय शिकत होतो, ABCD शिकत होतो, बरोबर ना. मग ABCD हे येण्यापाठीमागचं कारण काय, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला ABCD हे अल्फाबेट्स आले तर आपण त्याचं फॉर्मेशन वर्डमध्ये करू शकतो, आणि वर्ड आले तर त्याचं फॉर्मेशन आपण सेंटेन्सेसमध्ये करू शकतो, आणि सेंटेन्सेस आले की मग त्याचं फॉर्मेशन आपण पॅराग्राफमध्ये करू शकतो. आणि जेव्हा मग हे सगळं आपल्याला येईल तेव्हा आपण त्या भाषेमध्ये पारंगत होतो, बरोबर. मग ह्यासाठी बेसिक गोष्ट काय आहे की ते आपल्याला
A to Z पर्यंतचे कॅरेक्टर्स आपल्याला येणे गरजेचे आहेत, मग ते स्मॉल असतील किंवा कॅपिटल असतील. बरोबर आहे. इंग्लिशचा विचार केला तर आपल्याला काय यायला पाहिजे, त्याचा कॅरेक्टर सेट यायला पाहिजे, विच मीन्स व्हॉट, अल्फाबेट्स यायला पाहिजेत. त्यानंतर आपल्याला काय यायला पाहिजे, 0 to 9 नंबर्स असतील, काही नंबर फॉर्मेशन्स आपल्याला करायचे आहेत. पण नंबर फॉर्मेशनसाठी आपल्याला न्यूमरल्स माहीत असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक अंक आपल्याला 0 ते 9 यामधल्या अंकांचा मिळून बनत असतो, तर तेही आपल्याला यायला पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला स्पेशल कॅरेक्टर्स यायला पाहिजेत. भाषा बोलत असताना एखादं वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो आणि लिहित असताना तीच भाषा लिहित असताना मात्र आपल्याला बोलताना टोनमध्ये कळतं की तो क्वेश्चन आहे की त्याचा ॲन्सर आहे. पण लिहिताना आपल्याला काही क्वेश्चन मार्कसारख्या गोष्टी, एक्सक्लामेटरी साईनसारख्या गोष्टी किंवा पर्सेंटेजसारख्या गोष्टी, ह्या गोष्टी फुल स्टॉप, कॉमा, हे सगळं यायला पाहिजे. यासाठी जे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, हे स्पेशल कॅरेक्टर्स आपल्याला यायला पाहिजेत. ठीक आहे. ही झाली लँग्वेज. कुठलीही लँग्वेज शिकत असताना ह्या बेसिक गोष्टी आपण शिकत असतो आणि ह्या बेसिक गोष्टी आल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप आपण पुढची भाषा शिकत असतो. मग हे झालं आपल्या बोलीभाषेच्या बाबतीत. मग कम्प्युटरची भाषा म्हणजे काय? सो व्हॉट इज द कम्प्युटर लँग्वेज अँड व्हॉट इज द सी लँग्वेज म्हणजे काय? तर जनरली कुठलीही कम्प्युटरची भाषा, तुम्हाला माहिती आहे आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो. तुमच्या सगळ्यांचे बेसिक कम्प्युटर झाला असेल किंवा नसेलही तरीही मी पुन्हा रिपीट करेन की आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो. तुम्हाला माहिती आहे आपण पेंटसारखा विचार करूया. पेंटमध्ये सपोज की मला एक लाईन ड्रॉ करायची आहे, तर मी काय करतो, पेंटमध्ये ते सॉफ्टवेअर ओपन होत असतं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये मी काय करतो, लाईन ड्रॉवर घेतो, लाईनचा जो सिम्बॉल असतो पेन्सिलचा तो घेतो आणि मग मी ब्लँक पेजवर ओढतो. याचा अर्थ काय की मला कम्प्युटरला सांगायचं आहे की आय वॉन्ट टू ड्रॉ अ लाईन, मला ती लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे ही इन्स्ट्रक्शन झाली. मग कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन आपल्या बोलीभाषेमध्ये कळते का? ऑब्व्हियसली नॉट. त्याला मी सांगू का ड्रॉ द लाईन, कळेल का कम्प्युटरला? किंवा प्ले द सॉन्ग, लागेल का सॉन्ग? प्ले द मूवी, लागेल का? नाही लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की इंग्लिश तसेच कुठल्याही बोलीभाषा कम्प्युटरला समजत नाही आहेत. बरोबर आहे. जरी आपण कम्प्युटर वापरण्याची भाषा इंग्लिश म्हणतो तरीसुद्धा कम्प्युटरच्या स्वतःच्या लँग्वेजेस त्याला समजत असतात. मग त्या स्वतःच्या लँग्वेज येण्यासाठी, जसं की मला इंग्लिश लँग्वेज येण्यासाठी अल्फाबेट्स, न्यूमरल, स्पेशल कॅरेक्टर शिकायचं आहे, सेम ॲज इट इज जर मला सी किंवा तशा प्रकारच्या अनेक कम्प्युटर लँग्वेज शिकायचे असतील तर त्यासाठी मला काय येणं गरजेचं आहे, तर त्याचे कीवर्ड्स येणं गरजेचे आहेत. मग कीवर्ड्स म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चर्सला बघणार आहोत. पण जनरली काही शब्द आपण आज तोंड ओळख करून घेऊया, जसे की कीवर्ड्स आहेत. देन मला कम्प्युटर लँग्वेज मध्ये बोलण्यासाठी, यूज करण्यासाठी, वापरण्यासाठी, कम्प्युटर लँग्वेज ही बोलण्यासाठी नसते पण त्याचा वापर कम्प्युटरमध्ये करण्यासाठी मला कीवर्ड्स यायला पाहिजेत, मला व्हेरिएबल्स यायला पाहिजेत, देन मला कॉन्स्टंट माहीत असायला पाहिजेत, देन इन्स्ट्रक्शन्स माहिती असायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असणं गरजेचे आहेत. बरोबर आहे. मग हे झालं कम्प्युटरच्या आणि आपल्या बोलीभाषेमधला फरक. साधारण थोडक्यात आपण बघतो आहे, ह्याचं डिटेल आपण नेक्स्टच्या लेक्चरला स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. देन पुढचं जे आपण बघणार की नीड ऑफ कम्प्युटर लँग्वेज, का गरजेचे आहे. आपण एका डायग्राममधनं हे शिकूया की कम्प्युटर लँग्वेजची गरज का आहे, का आपण डायरेक्टली कम्प्युटरशी ऑपरेट करू शकत नाही, त्यासाठी एखाद्या लँग्वेजेसचीच का गरज आहे, हे आपण बघण्यासाठी ही डायग्रॅम आपण बघू. तुम्ही बघून घ्या, तुमच्यासमोर एक मी ड्रॉ केलेली एक डायग्रॅम आहे. आता याच्यामध्ये सपोज की मला भाषा जनरली आपण म्हणतो, ठीक आहे, जनरली आपण भाषा म्हणतो. एक मिनिट, मी प्रेझेंटेशन पुन्हा स्टार्ट करतो. ओके, दिस वन इज द प्रेझेंटेशन. ओके, आता याच्यामध्ये मी काय दाखवले बघा की ह्या ज्या गोष्टी आहेत, तर मी 2 व्यक्तींची चिन्ह ड्रॉ केलेली आहेत, तुम्हाला दिसतं. एक मिनिट, मी ड्रॉयर घेतो ज्याच्यामध्ये मला ड्रॉ करता येईल, मला सांगता येईल. ओके,
इथे बघा, हे 1 आणि 2 ह्या 2 व्यक्ती आपण घेतल्या. ह्या 2 व्यक्ती जर एकमेकांविषयी किंवा एकमेकांच्याशी बोलायचं असेल तर जनरली कम्युनिकेशन कसं होतं की इंग्लिश, मराठी अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण त्यांचं इंटरॅक्शन होतं. जनरल लँग्वेज म्हणजे काय? द इंटरॅक्शन बिटवीन द वर्ड्स, द इंटरॅक्शन बिटवीन द सेंटेन्सेस. जो मला मेसेज पास करायचा आहे विच मीन्स इज द कम्युनिकेशन लँग्वेज. बट मला माझा मेसेज जर मला कम्प्युटरला पास करायचा असेल तर त्यासाठी मला डायरेक्ट ऑपरेट करता येत नाही. मला डायरेक्ट ऑपरेट करता येत नाही. त्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे? तर त्यासाठी मला एक मेथड फॉलो करणं गरजेची आहे. ती मेथड आहे, मी हे इरेज करतो. तुम्हाला कळतंय ना? हे मी थोडं इरेज करतो म्हणजे गोंधळ नाही होणार. ठीक आहे. ओके. तर इथं तुम्ही बघाल की ओके, तर यासाठी मला काय पाहिजे? जर मला कम्प्युटरशी डायरेक्ट बोलायचं असेल किंवा ऑपरेट करायचं असेल तर मला असं नाही करता येणार, अशा पद्धतीने नाही करता येणार. तर मला कसं जायला लागेल? ही प्रोसेस फॉलो करत जायला पाहिजे. माझ्या लाईन ड्रॉ बघा. तर त्यासाठी मला काय करायला लागेल? पहिलं तर इथे आपण बघतो की आपल्याला काही लँग्वेजेस येणे गरजेचे आहेत. त्या लँग्वेजेस आहेत C++, जावा, .NET. आपण परफेक्टली पुढे बघणार आहोत की आपल्याला ह्या लँग्वेजेस आहेत काय. पण जनरली बघा की मला कम्प्युटरसोबत जर इंटरॅक्शन करायचं असेल तर त्यासाठी मला कुठल्याही लँग्वेजचा वापर करावा लागतो. विदाऊट एनी प्रोग्रामिंग लँग्वेज वी कांट connect to the computer, we can't talk with the computer, we can't give instruction to the computer without any programming language. So we want to know the knowledge of programming language like C++, Java, .NET. These are the languages. So actually what is the language in detail we'll learn in next lecture, but today we want to know the basic concepts of the programming language and the need of computer language. So इथे मी काय म्हटलं आहे बघा की जर मला डायरेक्ट कम्प्युटरशी अटॅच नाही होत आहेत, मला डायरेक्ट कम्प्युटरशी इंटरॅक्शन नाही करता येत, तर मला काय करणं गरजेचं आहे की मला ह्या कम्प्युटरच्या कम्प्युटरच्या ज्या भाषा आहेत, लँग्वेजेस आहेत, यांच्या माध्यमातून मला त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. मग इंटरॅक्शन करण्याची एक मेथड आहे. जसं आपण म्हणतो इंग्लिश बोलत असताना, मराठी बोलत असताना आपल्या काही गोष्टी यायला पाहिजेत. जसं की मला अल्फाबेट्स यायला पाहिजेत, सेंटेन्सेस यायला पाहिजेत. वी मस्ट वॉन्ट टू नो पॅरेग्राफ्स अँड वी मस्ट वॉन्ट टू नो द नॉलेज ऑफ ग्रामर्स. हे सगळ्या गोष्टी मला यायला पाहिजेत. सो तर त्यासाठी कुठलीही भाषा घेतली तर मला प्रोग्राम लिहिता यायला पाहिजेत. कारण डायरेक्ट 1 + 1 = 2 असं नाही सांगू शकत कम्प्युटर. किंवा हे 1 काय आहे, 2 काय आहे, A काय आहे, B काय आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की कम्प्युटरला कुठलीही ह्युमन लँग्वेज समजत नाही. तर त्याच्या स्वतःच्या लँग्वेजेस असतात, त्या लँग्वेजेस फक्त समजत असतात. त्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. तर यासाठी आपल्याला या C++, जावा, .NET सारख्या लँग्वेजेसमधून प्रोग्रामचं कोडिंग करावं लागतं, प्रोग्राम लिहावे लागतात. जसं मी इथे एक सिम्पल प्रोग्राम लिहिलेला आहे. ठीक आहे. मी काय म्हटलं की ए हे एक कन्सिडरेशन केलं. ए एक व्हेरिएबल आहे. आता ते व्हेरिएबल काय आहे आपण डिटेल पुढे शिकू. ए हे एक व्हेरिएबल आहे. ए = 5 कन्सिडर केलं. सो आय वॉन्ट टू असाइन द व्हॅल्यू ऑफ 5 टू ए. देन ऑल्सो the 6 is assigned to b. Then we want to calculate this both the variables. C is equal to a plus b. The result is cached in C. Okay, so a is equal to 5, then b is equal to 6. Then the calculation is C is equal to a plus b. The value of a plus the value of b
the summation is catched in the variable c, and then what, print c. The next instructions is print c. So we want to print the result stored in c. अशा प्रकारचा एखादा प्रोग्राम आपल्याला सोर्स कोडच्या माध्यमातून लिहिणं गरजेचं आहे, आणि तो सोर्स कोड लिहिण्यासाठी आपल्याला प्रोग्रामची गरज आहे किंवा लँग्वेजची गरज आहे. लँग्वेज विच मीन्स द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स अँड द सेट ऑफ कमांड्स. We first of all we must want to know what is the definition of language. The language defined as, the language is the set of instructions and the set of commands. So command, which means what? So I want to give to command a computer की आम्ही कन्सिडर केलं की a इज इक्वल टू 5 हे कन्सिडर केलं, b इज इक्वल टू 6 असं कन्सिडर केलं. अशी कमांड मी कम्प्युटरला दिली, आणि मी कमांड पुन्हा काय देतो आहे की a आणि bची कॅल्क्युलेशन्स करून cमध्ये ते ॲन्सर ॲड कर, आणि देन ते cमधली व्हॅल्यू प्रिंट कर. ठीक आहे. हा सोर्स कोड मी कंपायलरच्या माध्यमातून दिलेला आहे. कंपायलर विच मीन्स अ प्रोग्राम where we want to write a code, source code. ठीक आहे. आता इथंपर्यंत सगळं झालं. मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्युटरला कुठलीही भाषा समजत नाही, आणि आता मी ए लिहिलं आहे काहीतरी, बी लिहिलेलं आहे, मग सी लिहिलेलं आहे, मग प्रिंट हा शब्द लिहिला आहे. मग हे समजणार आहे का कम्प्युटरला? तर हे सुद्धा समजत नाही. यासाठी कंपायलर काय करतो समजून घ्या. सोर्स कोड इज अवेलेबल इन अ ह्युमन लँग्वेज, but human language can't understand to computer. Okay, so we want to convert the human language to machine language, and this work is done by compiler. हे काम कोण करतं? कंपायलर करत असतो. कंपायलर विच मीन्स अ प्रोग्राम. हे काम जे मानवी बोलीभाषेतला डेटा बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असतं? हा प्रोग्राम करत असतो. त्या प्रोग्रामला आपण कंपायलर असं म्हणतो. ठीक आहे. तर हा कंपायलर काय करतो की हे ए बी सी, प्रिंट 5 6 अँड रिझल्ट प्लस साईन इज इक्वल टू साईन, ह्याचं कन्व्हर्जन काही बायनरी कोडमध्ये करत असतो. तर बायनरी कोड म्हणजे काय? मग पुन्हा बायनरी याचा अर्थ मराठीमध्ये द्विमान म्हणतो आपण, द्विमान. ठीक आहे. सो बायनरी म्हणजे द्विमान, दोन गोष्टी असणारा. तर बायनरी लँग्वेजमध्ये देर आर 2 न्यूमरल्स ओनली, 0 अँड 1. सो वी मस्ट वॉन्ट टू नो द डेफिनेशन ऑफ कम्प्युटर, किंवा तुम्हालाही माहितीही असेल. सो कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. द फर्स्ट सेंटेन्स ऑफ डेफिनेशन ऑफ कम्प्युटर इज द कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. समजून घेऊया. व्याख्येतलं पहिलं वाक्य काय आहे की कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. सो इलेक्ट्रॉनिक म्हटलं की आतापर्यंत आपण काय शिकलो आहे? निगेटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेस, बरोबर आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो धनभार आणि ऋणभार. तर देर आर निगेटिव्ह चार्जेस इज इंडिकेटेड बाय 0 इन बायनरी लँग्वेज, अँड पॉझिटिव्ह चार्जेस इज इंडिकेटेड बाय 1 इन अ बायनरी लँग्वेज. ज्याला आपण निगेटिव्ह चार्ज म्हणतो विच इज डिक्लेअर्ड बाय 0, विच इज डिफाईन्ड बाय 0, त्याला आपण 0 असं म्हणू. आणि ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनिकमध्ये म्हणतो त्याला आपण काय म्हणू? 1 असं म्हणू. आता हे 0 आणि 1 फक्त समजतं, पण 0 आणि 1 विच मीन्स द बायनरी, कारण देर आर 2 कॅरेक्टर्स ओनली, देर आर 2 न्यूमरल्स ओनली. सो विच मीन्स आर बायनरी लँग्वेज कंटेन्स ओनली 2 न्यूमरल्स, 1 इज 0 and second is 1. So in electronic language 0 indicates negative charge and 1 indicates positive charge. ओके. हा कोड जो आहे, या प्रोग्रामचा जो सोर्स कोड आहे, याचं टोटली कन्व्हर्जन 0 आणि 1 मधल्या बायनरी कोडमध्ये होतं, आणि ते मग काय होणार आहे? इथं कम्प्युटरला इनपुट होणार आहे. ठीक आहे. हे कम्प्युटरला इनपुट होणार आहे, आणि मग त्याचं आउटपुट आपल्याला मिळणार आहे. त्याचं आउटपुट आपल्याला इथं कम्प्युटर आपल्याला देईल. म्हणजे जनरली समोरासमोर बोलत असताना, दोन व्यक्तींचं संभाषण करत असताना एकमेकाला मॅसेज पास करणं, विच मीन्स द कम्युनिकेशन ऑफ लँग्वेज और कम्युनिकेशन ऑफ मॅसेज, विच कॉल्ड ॲज
कम्युनिकेशन, प्रॉपर कम्युनिकेशन ज्याला म्हणतो. बट ह्युमन अँड कम्प्युटर यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन होण्यासाठी या सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला जाणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला एखादी कम्प्युटर लँग्वेज माहिती पाहिजे, त्या कम्प्युटर लँग्वेजमध्ये कोड कसा लिहायचा हे माहीत पाहिजे, तो कोड लिहिल्यानंतर तो कंपायलरला पास कसा करायचा माहीत पाहिजे, कंपायलर त्याचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन कसं करेल हे माहीत असायला पाहिजे. मग ते कम्प्युटरला इनपुट होतं अँड अकॉर्डिंग टू आवर प्रोग्राम आपल्याला त्याचं आउटपुट मिळत असतं. म्हणजे याचा आन्सर मला 5 + 6 = 11 मिळवण्यासाठी एवढ्या सगळ्या प्रोसेसमधून जायला पाहिजे. आता ह्यामध्ये आपण हे सगळं प्रत्येक लँग्वेजमध्ये होत असतं, पण सी लँग्वेजमध्ये आपल्याला असे काही प्रोग्राम्स तयार करायला शिकायचे आहेत. एक्झॅक्ट सी लँग्वेज शिकणं म्हणजे काय शिकणं, तर हे वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्याला तयार कसे करायचे, वेगवेगळे लॉजिक्स कसे वापरायचे. जर तुम्हाला सी लँग्वेज परफेक्टली कळाली तर पुढच्या सगळ्या लँग्वेजेस समजायला फार वेळ लागत नाही आहे, कारण सी हा सगळ्यांचा बेस आहे. मला वाटतं थोडंफार प्रमाणात तुम्हाला समजलं असेल या लेक्चरमधलं, किंवा आज जे मी तुम्हाला सांगितलं याच्यातलं 5 किंवा 10 किंवा 20% जरी समजलं तरी आपण ह्या लेक्चरचा हेतू सफल झाला असं समजू. कारण हे पुन्हा रिपीट होईल. मला वाटतं हे लेक्चर मी माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड करतो आहे. काही वेळामध्ये डिस्टर्बन्स झाला तर थोडंसं हळूहळू ह्या गोष्टी डेव्हलप होत जातील. इथं मला बोटानं ह्या लाईन सोडायला लागतात, त्या परफेक्ट येत नाहीत. तिथं मी नेक्स्ट टाईम पुन्हा ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेन, की मला सेम लेक्चर लॅपटॉपला रेकॉर्ड करता येईल का, ह्या काही गोष्टी बघेन. त्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी परफेक्टली डेव्हलप होत जातील, कळत जातील, आणि मग त्यातून आपल्याला कळेल. तर जनरली आपण आज हे शिकलो की जनरली भाषा काय असते, जनरली इंग्लिश भाषा किंवा ह्युमन लँग्वेज काय असते, कम्प्युटर लँग्वेज काय असते, ह्युमन लँग्वेज येण्यासाठी काय काय शिकतो आपण, शिकलेलो आहोत, आणि मग कम्प्युटर लँग्वेज येण्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे. देन नीड ऑफ कम्प्युटर लँग्वेज, कम्प्युटर लँग्वेजची गरज का आहे, कारण आपण कम्प्युटरशी डायरेक्टली कम्युनिकेट नाही करू शकत. तर त्यासाठी या मेथडनं आपल्याला पुढे जायला लागेल. यासाठी हा ट्री डायग्रॅम किंवा हा डायग्रॅम मी तुम्हाला हा डायग्रॅम ड्रॉ करून तुम्हाला मी इथे दिलेला आहे. तर यातून तुम्ही समजून घ्यायचा. ह्याच्यावर काही शंका असतील तर आपण पुढच्या लेक्चरला ह्या गोष्टी क्लिअर करू. होप सो की तुम्हाला ते समजलं असेल. धन्यवाद.